कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। नेवासाच्या धर्तीवर श्रीरामपुरातील विस्थापितांना 5 फुटाची जागा द्या, अन्यथा उद्रेक। श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीने श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुभाषदादा त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली विस्थापित व्यापाऱ्यांना पोट भरण्यासाठी 5 फुटाची जागा मिळालीच पाहिजे। ठराविक व्यापाऱ्यांचे अतिक्रमण काढून बाकीच्यांना अभय का दिले याचा जाब विचारण्यासाठी श्रीरामपूर नगरपालिकेवर जवाब दो आंदोलन करण्यात येऊन मुख्याधिकारी सोमनाथ घोलप यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले। त्यावेळी श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुभाषदादा त्रिभुवन म्हणाले की श्रीरामपूर प्रमाणेच नेवासामध्ये देखील अतिक्रमण काढली होती, परंतु पुन्हा आहे त्या जागेवर 5x5च्या छोट्या टपऱ्या करून आहे। त्या ठिकाणी सर्व विस्थापित व्यापाऱ्यांना नेवासामध्ये जागा देण्यात येऊन व्यापाऱ्यांनी व्यवसाय सुरू केले आहे। त्याच धर्तीवर श्रीरामपूरमध्ये देखील 5x5 फुटाची विस्थापित व्यापाऱ्यांना जागा देऊन त्याचे पुनर्वसन करावे, अन्यथा श्रीरामपूरमध्ये मोठा उद्रेक होईल असा इशारा सुभाष त्रिभुवन यांनी दिला। त्यावेळी मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्याय, जितेंद्र छाजेड, भाजपाचे शहराध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे आदींनी मनोगत व्यक्त केले। त्यावेळी तेजस गायकवाड, तौफिक शेख, बाळासाहेब बागुल, रईस शेख, रवी चौहान, एजाज पठाण, उत्तम चित्ते, भाऊसाहेब राऊत, जुबेर कुरेशी, बंडू वाघमारे, ओम नागरे, इंदूर शेठी, सुनील दळवी, प्रकाश मुळे, असलम शेख, भारतीय वाणी मस्जिद मेमन, शरीफ शेख, रवींद्र कोरडे, राजेंद्र तरटे, जया तरटे, जावेद सय्यद, विजय अस्वले, विजय चौतमल, संजय शेलार गौरव, बिळवे अशोक लोणकर, बापू सोनवणे, सुरेश ठाकरे, गौस तांबोळी, सुरेश बारसकर, पोपट वागचौरे, गुलाब गायकवाड, मनोज सहानी, सुमन थोरात, जोस्ताना नरवडे, जावेद अत्तार, संजय खर्डे, अवंतिका देवकाते, संतोष छाजेड, अझर अत्तार, सरदार अत्तार, सुलतान अत्तर, मुनीर शेख, सागर बोलके, ताहिर बागवान, विकी चौहान, गणेश पवार, सतीश पवार, राजू पवार, किशोर कंट्रोल, विकी कंट्रोल, निलेश मोरगे, कल्पना नरोडे, निजाम शेख, सवेरा सय्यद, मनोज गेलानी, हरी क्षीरसागर, राहुल तरटे, रिंकू लुल्ला, आनंद देठे, आलिम मनियार, सचिन भगरे, अजित शिरसाट, श्रीकांत बाकले, अभिषेक कल्याणकर, पंकज गंगवाल, रवी जावरे, ललित कंट्रोल, वसीम बागवान, शाहिद भगवान, इरफान बागवान, तन्वीर बागवान, आतिक बागवान, ताहिर बागवान, अरुण बागवान, इकबाल बागवान, सद्दाम बागवान, शाहरुख बागवान, योगेश घोरपडे, मनोज गायकवाड, ताया शिंदे, सोमनाथ पतंगे, किरण कतारे, नितीन उळे, नाना गव्हाणे, रामेश्वर काळे, भारत कांबळे, प्रेम शिंदे, प्रशांत कुलकर्णी, अशोक लोणकर, अक्षय गवळी, बंडू वाघमारे, रवींद्र गरेला, संतोष गरेला आदी विस्थापित मोठ्या संख्येने उपस्थित होते। तो न्याय आम्हाला तुम्ही दिला पाहिजे ही आमची तुम्हाला साहेब कळकळीची मागणी आहे। साहेब तुम्ही नेवाशामध्ये जाऊन पहा, त्या ठिकाणचे जे आमदार होते विठ्ठलरावजी लांगे पाटील, त्यांनी त्या ठिकाणी उभा राहून त्या ठिकाणचं प्रशासन बोलून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी 5x7 फुटाची जागा देऊन त्या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन केलेलं आहे आणि आज रोजी त्या ठिकाणी ते पोट भरण्याचं काम करतात। श्रीरामपूरमध्ये विस्थापित झालेल्या व्यापाऱ्यांचा विजय असो। खऱ्या अर्थानं आम्हाला तुम्हाला न्याय द्यावा लागेल साहेब। तुम्ही आमचे या ठिकाणी खऱ्या अर्थानं न्याय देताना अशी आम्हाला अपेक्षा आहे, कारण जर समजा नेवाशामध्ये न्याय मिळत असेल विस्थापित लोकांना तर या ठिकाणी देखील आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। आम्ही काय पाकिस्तानमध्ये राहिला नाही आहे साहेब। आणि या ठिकाणी जर तुम्ही या विस्थापित लोकांना खऱ्या अर्थानं जागा दिली नाही, यांचं जर पुनर्वसन केलं नाही तर या ठिकाणी उग्र स्वरूपाचं आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही साहेब। या ठिकाणचे लोक भयभीत झालेले, जीवावर उद्धार झालेले,
काही मला तर मला म्हणले आम्ही रॉकेलचा डब्बा घेऊन या ठिकाणी शिवसाहेबासमोर पेटवून घेतो, पण मी त्यांना खऱ्या अर्थानं सांगितलं आपल्याला पेटवून घ्यायची गरज नाही. या ठिकाणचे जे शिवसाहेब आहेत ते अत्यंत चांगले आहेत, ते आपल्याला न्याय देतील असे आम्हाला ठाम विश्वास आहे. म्हणून आपण त्या भानगडीत न पडता खऱ्या अर्थानं साहेब तुम्ही आम्हाला आहे त्या ठिकाणी 5 फुटाची जागा दिली पाहिजे. आमचा तुम्ही अंत पाहू नका, कारण आमची रोजीरोटीचा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी थांबला असल्यामुळं आम्ही जीवावर उद्धार होऊन या ठिकाणी आपण मरणाच्या दारात देखील जाण्यासाठी या ठिकाणी व्यापारी त्याची मानसिकता झालेली आहे. म्हणून साहेब तुम्हाला या ठिकाणी कळकळीची विनंती आहे का कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही आमचं विस्थापित करणार आहात. तुम्ही 3 ठिकाणचे प्रस्ताव दिलेले आहेत, पण आज रोजी आम्हाला खायला भाकर नाही. अरे तुम्ही बघितलं, मी एका व्यापाऱ्याच्या घरी गेलो, त्याचे पोरं रडत होते, त्यांना लागत होतं, त्यांना दप्तर आणायचं होतं, त्यांना वह्या आणायच्या होत्या, त्या व्यापाऱ्याकडे पैसे नव्हते. त्या व्यापाऱ्याच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं. ही वस्तुस्थिती आहे साहेब. म्हणून तुम्ही या डोळ्यातलं पाण्याचं तुम्ही त्या आसवाची तुम्हाला किंमत कळणार आहे का नाही. म्हणून साहेब तुम्हाला कळकळीची विनंती आहे का तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये या लोकांना येत्या 8 दिवसामध्ये न्याय दिला पाहिजे. त्या ठिकाणी 5 फुटाची जागा दिली पाहिजे, नाही तर 8 दिवसानंतर हे सगळे व्यापारी श्रीरामपूर नगरपालिकेसमोर अमरण उपोषणाला बसणार आहे. याची देखील तुम्ही नोंद घ्यावी. साहेब या ठिकाणी तुम्ही श्रीरामपूर शहरामध्ये फिरून बघा. आता तुम्हाला मी ते निवेदन देणार, या ठिकाणी 2-4 जागा पहा तुम्ही जे देशी सरकार मान्य दारूचे दुकान आहे साहेब, त्याच्या इथून तर तिथपर्यंत गाड्या लागतात. त्यांना नोटीस द्या आणि त्यांना सांगा का तुम्ही ते तुमच्या पार्किंगची व्यवस्था करा, नाहीतर आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करू. पुन्हा एकदा या ठिकाणी विस्थापित व्यापाऱ्यांच्या वतीनं तुम्हाला कळकळीची विनंती करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.